नमस्कार, योगिता होम फूड्समध्ये आज आपण भेंडीची भाजी बघणार आहोत. बनवायला घेऊया. अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे. तर भेंडी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर कापून घेऊया. तर अशा प्रकारे मी भेंडी कापून घेत आहे. तर मधोमध चिरायची आहे आपल्याला, जेणेकरून आपली भेंडी खिडकी पण असते, त्यामुळे असे मधोमध कापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व भेंडी आपण कापून घेऊया. तर आपले भेंडी कापून झालेले आहेत. तर आता फोडणीची तयारी करूया आपण. 1 वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत. 3 चमचे खोबरं घेतलेलं आहे किसून. 1 टोमॅटो घेतलेला आहे. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे आणि कोथिंबीर घेतलेला आहे. तर हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता वाटून घेणार आहोत. तर वाटून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे वाटून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. फोडणीची तयारी करूया. कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 1-2 माप तेल ओतून घेऊया आणि कापून घेतलेली भेंडी आपण त्यामध्ये थोडीशी फ्राय करून घेऊया. सर्व भेंडी आपण टाकून घेऊया कढईमध्ये आणि 5 ते 6 मिनिट आपण हे छानपैकी मस्त फिरवून घेऊया. तर आपली भेंडी छानपैकी फ्राय होत आलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आपली भेंडी मस्त असं फ्राय झालेली आहे, भाजून झालेली आहे. तर काढून घेऊया आपण ही भेंडी. तर सर्व भेंडी आपण काढून घेऊया. भेंडी सर्व काढून घेतलेली आहे. तर आता कढईमध्ये आपण 3 माप तेल ओतणार आहोत. हे छोटे माप आहेत. तेल गरम झाले की आपल्याला त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायचं आहे, अर्धा चमचाभर. मोहरी छान कडून झाली की आपल्याला 4 ते 5 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता. हे सर्व छान फ्राय झाले की आपल्याला यामध्ये वाटून घेतलेला मसाला टाकायचा आहे. तर खोबरं, शेंगदाणे, टोमॅटोची आपण एक पेस्ट टाकून घेतलेली आहे. सर्व मिक्स करून घेऊया. तर 1-2-3 मिनिट आपण हे सर्व मसाला मस्त फ्राय करून घेणार आहोत. तर यामध्येच आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचाभर. तिखट टाकून घेऊया. त्यानंतर आपण 1-2 चमचे तिखट टाकलेलं आहे. तिखट मीठ तुमच्या आवडीप्रमाणे, अंदाजाप्रमाणे तुम्ही टाकू शकता, कमी जास्त करून. तर सर्व आपण फिरवून घेऊया आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण हे मसाला सर्व शिजवून घेऊया. तर यामध्ये 1 अर्धा फुलपात्रभर आपण पाणी घातलेलं आहे. तर हा मसाला मस्त असं शिजवून घेऊया थोडासा. तर तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान उकळी पण आलेली आहे आणि तेल पण सुटत आलेलं आहे. मस्त शिजत आलेला आहे आपला मसाला. तर आता आपण यामध्ये भाजून घेतलेली भेंडी मसाल्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर मस्त असा आपला मसाला शिजत आलेला आहे. तर भेंडी टाकून घेऊया. तर सर्व भेंडी आपली टाकून होत आलेली आहे. तर फिरवून घेऊया. सर्व भेंडी आपण मिक्स करून घेऊया. तर इथे आपण भेंडीची रस्सा भाजी बघणार आहोत. जास्त म्हणजे पातळ पण करायचं नाही किंवा घट पण करायचं नाही.
ग्रेव्ही टाईप इथे आपण मसाला भेंडी रस्सा भाजी बघणार आहोत. तर मस्त असं आपण फिरवून घेतलेलं आहे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेतली होती त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून यामध्ये ओतून घेणार आहोत. एक फुलपात्रभर आपण यामध्ये पाणी ओतणार आहोत. पाणी ओतून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे थोडंसं फिरवून मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता मिक्स करून घेतलेलं आहे. तर एक 6 ते 7 मिनिट आपण झाकण लावून ठेवूया. कमीत कमी 8 मिनिट. तर आपण झाकण लावून घेतलेलं आहे. 8 मिनिटानंतर बघूया. तर इथे आपले 8 मिनिट झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता इथं मस्त असं आपल्या भेंडीला उकळे आलेले आहे आणि तेल पण मस्त छानपैकी सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आपली भेंडी रस्सा भाजी तयार होत आलेली आहे. तुम्ही बघू शकता आणि एकदम छान अशी दिसते. चवीला पण मस्त झालेली आहे. तिखट मीठ तुमच्या आवडीप्रमाणे टाका. अजून 1 मिनिटभर आपण शिजवून घेऊन गॅस बंद करणार आहोत. तर याला मस्त तेल पण सुटलेलं आहे आपल्या भेंडीला. एक अर्धा मिनिट फिरवून घेऊन आपण गॅस बंद करणार आहोत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, बनवून बघा. तर इथे आपली भेंडी रस्सा भाजी तयार झालेली आहे. काढून घेऊया. साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. बनवून बघा. धन्यवाद.